हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन मधला फर्स्ट पार्ट आपण बघितलेला आहे. दॅट इज मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल अँड द वेस्टिजियल ऑर्गन. आता या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, कनेक्टिंग लिंक्स अँड द एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. सो फर्स्ट वन इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. हे एव्हिडन्सेस म्हणजे काय बघा, जेव्हा ऑर्गॅनिझम्स ड्यू टू नॅचरल डिझास्टर्स, मग फ्लड असेल, व्होल्कॅनोज असेल, अर्थक्विक असेल, या काही कारणामुळे अर्थच्या इंटेरियर मध्ये झाकले गेले. दे गेट ब्युरिड इनसाइड द अर्थ सरफेस. आता जेव्हा हे ब्युरिड झाले, अर्थच्या सरफेस मध्ये आतमध्ये झाकले गेले, तेव्हा त्यांचे काही रेमेनंट्स आणि इम्प्रेशन अर्थच्या सरफेस मध्ये आतमध्ये आहे तसेच प्रेझेंट राहिले. रेमेनंट्स मीन्स त्याच्या बॉडीचं काही पार्ट असेल, बोन स्ट्रक्चर असेल, और द इम्प्रेशन्स, जरी त्याची बॉडी कम्प्लिटली डिसअपियर झाली असेल तरी ड्यू टू द प्रेशर ऑफ द अर्थ सरफेस त्याचे काही इम्प्रेशन्स काही प्रेझेंट असतील. दॅट रेमेनंट्स अँड इम्प्रेशन्स प्रिझर्व्ड इनसाइड द अर्थ सरफेस वी कॉल देम ॲज अ फॉसिल्स. ओके, सो स्टडी ऑफ फॉसिल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑर्डर टू स्टडी द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. आता जे काही एव्हिडन्सेस फाइंड आउट करायचे असतील तर ह्या फॉसिलचं स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. या फॉसिल मधून आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचं एज, त्याचं बॉडी स्ट्रक्चर काय होतं, त्याची लाईफस्टाईल काय होती, हे सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला काढता येऊ शकतं. मग त्या ऑर्गॅनिझमचं एज काढता येऊ शकतं का, किंवा हा ऑर्गॅनिझम केव्हा डेथ झाला हे फाइंड आउट करू शकतो का? डेफिनेटली. देर इज अ वन मेथड टू फाइंड आउट दिस. तो आहे दॅट इज कार्बन डेटिंग मेथड. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा ऑर्गॅनिझम डेथ होतो, प्लांट और अॅनिमल, तेव्हा त्याच्यातली कार्बन कन्झम्पशन कम्प्लिटली स्टॉप होते. जेव्हा कार्बन कन्झम्पशन कम्प्लिटली स्टॉप होतो, देन वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द एज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम बाय गेटिंग द रेशो ऑफ C14 to C12. आता हा रेशो काय बघा, वेन ऑर्गॅनिझम डेथ, जेव्हा त्याची डेथ होते त्यातलं कार्बन कन्झम्पशन हा कम्प्लिटली स्टॉप होतो. पण C12 जो काही कंपाऊंड आहे, कार्बन C12 हा जो कंपाऊंड आहे तो कम्प्लिटली नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे बॉडी मधलं त्याचं जे काय पर्सेंटेज आहे तो आहे तसाच राहतो, बट ओनली द पर्सेंटेज ऑफ C14 इज डिकेइंग. म्हणजे जो काही C14 कंटेंट आहे बॉडी मधला तो हळूहळू डिक्लाइन व्हायला स्टार्ट होतो. मीन्स इफ by using carbon dating method, if we calculated the amount of percentage present in the organism, C14 चा पर्सेंटेज किती आहे आणि C14 आणि C12 याचा रेशो किती येतो हे जर का आपण कॅल्क्युलेट केलं, देन वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द एज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे हा ऑर्गॅनिझम प्लांट असेल किंवा अॅनिमल असेल, हा केव्हा डेथ झाला हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, सो कॅल्क्युलेटिंग दॅट रेशो C14 to C12 अँड द पर्सेंटेज ऑफ C14, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द डेथ. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची डेथ केव्हा झाली, त्याची लाईफ स्पॅन किती होती हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो आफ्टर रिड्युसिंग दिस इन्फॉर्मेशन, इट इज इझी टू फाइंड आउट द नेक्स्ट क्वेश्चन. आता ज्यावेळी आपल्याला हे समजतं की त्याची डेथ केव्हा झालेली आहे, त्यावरून पॅलेंटॉलॉजिकल आणि अँथ्रोपॉलॉजिकल जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यामधून आपल्याला बाकीचं जे काही इन्फॉर्मेशन आहे हे डिड्यूस करणं खूप इझी जातं. मग त्याची लाईफस्टाईल कशी होती, त्याचं बॉडी स्ट्रक्चर काय होतं, त्याचे जे काही अँसेंटर्स आहेत ते कोणत्या पद्धतीने होते, हे सगळे इन्फॉर्मेशन, मीन्स द टाइप ऑफ अँसेंटर्स ही हॅज, आर दे सिमिलर ऑर डिफरंट, हे सुद्धा आपण इन्फॉर्मेशन डिड्यूस करू शकतो. मीन्स इट सीम्स दॅट जे काही जे काही वर्टिब्रेट्स ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये वर्टिब्रेट कॉलम आहे, दोज आर इव्हॉल्व्ड फ्रॉम द इनवर्टिब्रेट्स. ओके, ह्या एव्हिडन्सेस वरून आपण एक जो काही कन्क्लुजन आहे तो असा लावू शकतो की जे काही वर्टिब्रेट्स अॅनिमल्स आता प्रेझेंट आहेत ते त्यांच्या इनवर्टिब्रेट्स पासून इव्हॉल्व्ह होऊन आलेले आहेत. सो इट इज ऑल अबाउट द पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. सो लक्षात काय ठेवायचंय, ऑर्गॅनिझम्स गेट ब्युरिड ड्यू टू डिझास्टर्स. फॉसिल्स, जर फॉसिलचं स्टडी करणं मीन्स रेमेनंट्स अँड इम्प्रेशन्स जे प्रिझर्व्ह असणार आहेत त्याला काय म्हणणार आपण, फॉसिल्स. ह्या फॉसिलचं स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज अ कार्बन डेटिंग मेथड. ओके, सो कार्बन डेटिंग मध्ये द रेशो ऑफ C14 to C12 वी आर कॅल्क्युलेटेड. त्यातलं C12 दॅट इज नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आणि C14 इज अ रेडिओ ऍक्टिव्ह. म्हणजे C14 ची रेडिओ ऍक्टिव्हिटी किती आहे हे आणि C14 आणि C12 चा जो काही रेशो आहे हे फाइंड आउट केल्यानंतर वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द एज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय बघा,
if there are the one organism present which shows the morphological evidences of two different groups. असा एक ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये काही मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस असे आहेत जे दोन डिफरंट ग्रुपला कनेक्ट करतात. ओके, फॉर एक्झाम्पल मीन्स सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम्स रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स. आता एकच ऑर्गॅनिझम आहे त्याचे काही मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस असे आहेत जे दोन डिफरंट ग्रुपला कनेक्ट करणार आहेत. याचं मिनिंग काय होतं, जे दोन डिफरंट ग्रुप्स आहेत त्यांचा अँसेंटर कुठेतरी सेमच आहे आणि थ्रू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन मधून त्यांनी स्वतःमध्ये जे जे चेंजेस करून घेतले ते चेंजेस कंटिन्यू झाले अँड दे आर डिवाइडेड इंटू टू ग्रुप्स. ओके, म्हणजेच काय त्यांचा अँसेंटर कुठेतरी सेमच आहे. फॉर एक्झाम्पल पेरिपेटस जो काही ऑर्गॅनिझम आहे, पेरिपेटस मध्ये ॲनिलिडा अँड ऑर्थोपोडा हे दोन्ही कॅटेगरीचे जे काही कॅरेक्टर्स आहेत हे प्रेझेंट आहेत. मीन्स पेरिपेटस शोज द सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल आउटसाइड सरफेस अँड पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये जो काही पेरिपेटस आहे त्याची बॉडी सेगमेंटेड आहे, त्याच्यावरती क्युटिकल सुद्धा प्रेझेंट आहे म्हणजे एक कव्हरिंग प्रेझेंट आहे. पॅरापोडिया म्हणजे लोकोमोशन साठी काही त्याचे आउटसाइड स्ट्रक्चर, त्या ऑर्गॅनिझमच्या आउटसाइड स्ट्रक्चर काहीतरी आलेले आहेत. दॅट इज अ पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर. म्हणजे कशी त्याची सेगमेंटेड बॉडी पण आहे, त्याच्यावरती थिन क्युटिकल पण आहे अँड पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर पण आहे लाईक ॲनिलिडा. हे सगळे कॅरेक्टर्स कोणत्या ग्रुपचे आहेत, ॲनिलिडाचे. आफ्टर दॅट हे असून सुद्धा हे काय दाखवतं, ऑर्थोपोडा सारखे स्ट्रक्चर सुद्धा दाखवतं. मीन्स त्याचं रेस्पिरेशन आहे ते ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ही जी काय सिस्टीम्स आहेत, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम अँड ट्रॅकियल रेस्पिरेशन, दीज आर द कॅरेक्टर्स बिलॉंग टू द ऑर्थोपोडा. मीन्स ओनली वन ऑर्गॅनिझम ऑफ पेरिपेटस शोविंग द कॅरेक्टर्स लाईक ॲनिलिडा अँड ऑल्सो लाईक ऑर्थोपोडा. हे दोन्हीही दुसरे डिफरंट कॅटेगरीचे अॅनिमल्स आहेत, पण पेरिपेटस हा एक ऑर्गॅनिझम असा आहे जो दोन्ही कॅरेक्टर्स जे दोन्ही डिफरंट ग्रुप्स आहेत त्या दोन्ही डिफरंट ग्रुपचे कॅरेक्टर्स ह्या एकामध्येच आहेत. मीन्स हे काय दाखवतं, या दोघांचा अँसेंटर कुठेतरी एकच होता ज्यांच्यामधून हे इव्हॉल्व्ह होऊन डिफरंट कॅरेक्टर डेव्हलप झाल्यानंतर दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत. मीन्स दॅट इज अ कनेक्टिंग लिंक्स. मीन्स पेरिपेटस इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ऑर्थोपोडा अँड ॲनिलिडा. म्हणजेच ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडा या दोन्ही डिफरंट ग्रुप मधला पेरिपेटस हा एक कनेक्टिंग लिंक आहे जो दाखवतो या दोन्ही ग्रुप्स मधलं जे काही कॅरेक्टर्स आहेत हे दोन्ही कॅरेक्टर्स ह्या एकामध्येच प्रेझेंट आहेत. मीन्स डिफरंट ग्रुप्स जरी असले तरी त्यांचा अँसेंटर कुठेतरी सेमच होता हे आपल्याला दिसून येतं. ओके, सो इट इज अबाउट कनेक्टिंग लिंक्स एव्हिडन्सेस. सो नेक्स्ट लास्ट वन पॉइंट इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रिओ डेव्हलप होतो त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असताना ऍट द इनिशियल स्टेजेस. ओके, सो इट शोज द embryonic development stages of a different organism. टेक्स्ट बुक मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझमचे एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटचे स्टेजेस दिलेले, जिथं हा एम्ब्रिओ फॉर्म होतो. आफ्टर फर्टिलायझेशन नंतर एक एम्ब्रिओ तयार होतो आणि हा एम्ब्रिओ हळूहळू डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो. ओके, इफ यू सी दॅट दिस एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग द इनिशियल स्टेजेस. जेव्हा हा एम्ब्रिओ तयार झाला आणि हा एम्ब्रिओ हळूहळू डेव्हलप होत चाललाय त्याच्या इनिशियल स्टेजेस मध्ये सगळे ज्या प्रकारचे सगळे जे अॅनिमल्स ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांचा एम्ब्रिओ ऑलमोस्ट सेम दिसतोय. मीन्स ऑल ऑर्गॅनिझम शोविंग द सेम एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट ड्युरिंग इट्स इनिशियल स्टेजेस. पण जेव्हा त्यांची इनिशियल स्टेज कंप्लीट होते त्याच्यातली सिमिलॅरिटीज हळूहळू काय होतात, डिक्रीज होत जातात. म्हणजेच काय, ज्यावेळी एम्ब्रिओ तयार झाला मग तो कुठल्याही ऑर्गॅनिझमचा असू दे त्याची जे काही एम्ब्रिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे इनिशियल स्टेजेस मध्ये ते सगळ्या ऑर्गॅनिझमचं सेमच दिसते. बट जशी जशी ग्रॅज्युअल चेंजेस होत जाणार आहेत एम्ब्रिओ तो डेव्हलप होत जाणार आहे. जसा डेव्हलप झाला तसा त्यानं त्याच्या ग्रुपमध्ये कॅरेक्टर्स डेव्हलप करत गेला. मीन्स सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये जो काय एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट आहे तो काय दाखवतो, या सगळ्यांचा अँसेंटर कुठेतरी सेमच होता ज्याची एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट सेम होती. बट थ्रू द प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन त्याच्यामध्ये जे काही चेंजेस झाले त्याने स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस अक्वायर करून घेतले
त्यामुळे त्यांच्यामध्ये डिफरंट कॅरेक्टर्स हे डेव्हलप झाले. बट इट शोज दॅट द इनिशियल स्टेजेस ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट गिव्स अस इन्फॉर्मेशन लाईक those all ancestors, those all belongs to the same ancestors. त्यांचा ancestor कुठेतरी सेमच होता हे आपल्याला याच्यावरून कुठेतरी आयडिया येते. सो दीज आर द सम एव्हिडन्सेस लाईक पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं, जे ऑर्गॅनिझम गेट ब्युरिड झाले डिझास्टर्स मुळे त्याचे जे काही फॉसिल्स आहेत त्याचं फॉसिलचं स्टडी करणं, कार्बन डेटिंग मेथड, कॅल्क्युलेटिंग द रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 and the ratio of C14 and C12 which gives the information about age of that animal. हे जर का कळलं आपण बाकीचे इन्फॉर्मेशन फाइंड आउट करू शकतो. दॅट इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. नेक्स्ट आहे तो कनेक्टिंग लिंक. दोन डिफरंट ग्रुप मध्ये ओके एक ऑर्गॅनिझम दोन डिफरंट ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो. दॅट इज द कनेक्टिंग लिंक्स. मीन्स पेरिपेटस इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द एनिलिडा अँड ऑर्थोपोडा. And the last one is embryonic development. जेव्हा एम्ब्रियो फॉर्म होतो त्याच्या इनिशियल स्टेजेस मध्ये एक्स्ट्रीम सिमिलरिटीज आपल्याला दिसणार आहेत. दॅट इज द एम्ब्रियोलॉजिक एव्हिडन्सेस. सो दीज आर ऑल अबाउट द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. फर्स्ट पार्ट मध्ये आपण तीन एव्हिडन्सेस जे काय ते आपण बघितलेलं होतं. या पार्ट मध्ये आपण नेक्स्ट तीनही एव्हिडन्सेस बघितले आहेत. सो दीज आर ऑल अबाउट द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. सो आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.